नमस्कार, मी धीरज तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर आज आपण रगडा पॅटीसची रेसिपी बघतोय. सोबत आलू टिक्की चाट कशी करायची तेही सांगितलेलं आहे. तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. तर सर्वात अगोदर रगडा तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी पांढरे वाटाणे घेतलेले आहे. पांढरे वाटाणे रात्रभर आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. जेवढ्याही क्वांटिटीमध्ये करायचे असतील त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कुकरमध्ये हे भिजवलेले वाटाणे घेऊन वाटाण्याच्या दुप्पट पाणी घालून किंचित हळद आणि चवीनुसार मीठ घालून कुकरचं झाकण लावून साधारण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत समोरची तयारी करून घेऊया. तर इथे मी पॅटीस तयार करण्याकरिता 3 उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहे. बटाटे जे आहे अगोदरच उकडून घ्यायचे, पूर्णपणे गार होऊ द्यायचे आणि त्यानंतर त्याचे साल काढून मॅश करून घ्यायचे. यामध्ये मी साधारण 3 ब्रेडचा चुरा घातलेला आहे, म्हणजेच ब्रेड क्रम्स घातलेले आहे. यामुळे चव, टेक्स्चर आणि पॅटीस जे आहे छान असे क्रिस्पी होतात. नंतर वरतून चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, किंचित हळद, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि किसलेला आलं घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये फार मसाले घालायचे नाही, एवढेच मसाले घालायचे, याचाच फ्लेवर आणि चव खूप मस्त येते. तर याचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. यावर वरतून 1 चमचा तेल घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पॅटीस तयार करून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे इथे मी सर्व पॅटीस तयार करून घेतलेले आहे. जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर, कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता रगडा मस्तपैकी शिजलेला आहे. आता याला पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायचं. पूर्ण वरणासारखं मॅश नाही करायचं, थोडेसे वाटाणे त्यामध्ये दिसायला हवे. आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घालून हा रगडा आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटे मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा रगडा तयार आहे. आपण आता पॅटीस ज्या आहेत त्या शॅलो फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी तव्यावर 1 ते 2 मोठे चमचे तेल घालून लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पॅटीस भाजून घ्यायचे आहेत. खालची साईड ब्राउनिश झाली की पलटून घ्यायचे आणि दुसरी बाजू सुद्धा गोल्डन क्रिस्पी होतपर्यंत भाजून घ्यायची आहे किंवा शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. या ज्या आलूच्या टिक्क्या आहेत या अशाच खायला खूप मस्त लागतात. एखादा सॉस किंवा चटणी असेल त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर इथे आपले हे पॅटीस म्हणजेच आलू टिक्की तयार आहेत. आता आपण रगडा पॅटीस असेंबल करून घेऊया. तर त्यासाठी प्लेटवर अगोदर पॅटीस ठेवून घ्यायचे, त्यावर आवडेल तेवढा रगडा घालायचा आहे. वरतून चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी ज्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर वगैरे आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड, तिखट आणि बारीक शेव घालायची आहे. तर इथे आपला हा रगडा पॅटीस तयार आहे. गरमागरम सर्व करायचा, खायला खरंच खूप भारी लागतो. तर आता आपण आलू टिक्की चाट कशी करायची ते बघूयात. तर जे पॅटीस तयार करून घेतलेले आहे याला आपल्याला आणखीन क्रिस्पी करायचं आहे. तर त्यासाठी तव्यावर पुन्हा तेल घालून पावभाजी मॅशरने हलका दाब देऊन व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार क्रश करून घ्यायचं आहे आणि पुन्हा लो टू मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे या ज्या टिक्क्या आहेत छान अशा क्रिस्पी होतात आणि चाट खायला खरंच खूप मजा येते. दोन्ही बाजून छान क्रिस्पी झाल्या की प्लेटमध्ये काढून त्याला हाताने थोडंसं कुस्करून यावर वरतून हिरवी चटणी, गोड दही, चिंचगुळाची चटणी, थोडेसे डाळिंबाचे दाणे, तिखट, धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला, किंचित मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि भरपूर शेव घालून सर्व करायची आहे. खायला खरंच खूप मस्त लागते. नक्की ट्राय करून बघाल. या दोन्ही रेसिपी घरच्यांना आवडेल अशा आहेत. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा. फक्त कुठे तर
धीरज किचन मराठीमध्ये धन्यवाद.